रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. काळं पाणी हिरवं शेत बहरतंय. रामाटाचं काळं पाणी हिरवं शेत बहरतंय. त्यामुळेच शेतकऱ्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. अरे मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी दत्तात्रय सरकार. आज मी खंडाळी येथे झेंडूच्या प्लॉटवरती आलेलो आहे. यांनी आपल्या पहिल्यापासून रूट मॅजिक, ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी हे आतापर्यंत त्यांनी शेड्यूल वापरलेला आहे. आणि आता हे 5 एकराचा प्लॉट आहे. सगळा पूर्ण प्लॉट दिसतोय, ही सगळा झेंडूचा प्लॉट आहे. ह्यांची पूर्ण शेती, फुल शेती 25 एकर शेती यांची आहे. आणि 25 एकराला आपलं रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट पूर्णपणे ह्यांनी वापरलेलं आहे. तर आपण जो आता प्लॉट आहे 5 एकराचा, आपण आता सध्या फक्त झेंडूच्या प्लॉट मध्ये टोटल 25 एकरांची फुल शेती आहे. त्यातल्या 5 एकराच्या प्लॉट मध्ये आता आपण इथं उभा आहे. तर ह्या 5 एकराच्या प्लॉटला तुम्ही ह्याला मार्गदर्शन कधीपासून केलेलं आहे? मार्गदर्शन मी सुरुवातीपासूनच केलेलं होतं, लागवडीपासून. सुरुवातीला ह्यांना मी रूट मॅजिक दिलेलं होतं. पहिल्यांदा आपण ह्यांच्या आतवर ओळख करून घेऊ. नमस्कार, तुमची पहिली ओळख करून द्या आणि तुमचा हा प्लॉट कुठे आहे आणि तुमची टोटल फुल शेती किती आहे? माझा प्लॉट आहे खंडाळीमध्ये. तुमचं नाव पहिलं? माझं चंद्रकांत खंडाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. टोटल किती आहे तुमचा फुल शेतीचा प्लॉट किती आहे टोटल? माझा सगळा 20-22 एकराचा आहे. 22 एकराचा. त्यातला हा आता आपण जो झेंडूचा प्लॉट आहे झेंडू 5.5 एकर आहे. 5.5 एकर झेंडू आहे. तर ह्याला रामाटेकचं ट्रीटमेंट कधीपासून चालू आहे? काय पहिल्यांदा लागण केल्यावर 15 दिवसानं ह्या साहेबाची अशीच गाठ पडली. त्याच्यावर औषध पहिल्यांदा रोटोमॅक्स दिलं. सुरुवातीला फक्त तुम्हाला रूट मॅजिक. त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? रिझल्ट वाटल्यावरच परत औषध घेतले. किती दिवसानंतर घेतले परत? मोजून माझ्या 6व्या-7व्या दिवशीच घेतली परत. रूट मॅजिक सोडल्यानंतर 6व्या-7व्या दिवशी पूर्ण दुसरे वापरलेलेच नाहीत, परत वापरलेच नाही. तुम्हाला काय कसा रिझल्ट कसा वाटला औषध घेतल्यानंतर? औषध घेतल्यावर ह्याचं पानाचं रुंदीपणा मेन, त्याच्यावर सगळं प्लॉटचं जे हे आहे फुलाचं. बरोबर आहे. त्याच्यावर म्हणजे जीवन त्याचा जे काय आयुष्य आहे ते फक्त पानावर असतं. बरोबर. फुटवा निघायचं कारण बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला औषध सोडल्यानंतर जर वर्षी माझ्यात झेंडू असतो, जर वर्षीपेक्षा यंदा फरक आहे. किती वर्ष झालं तुम्ही फुल शेती करता? हे माझं 5 वर्ष. 5 वर्ष. प्रत्येक वर्षी असं 5 दर वर्षी 5 एकर. 5 एकराचा मागच्या वर्षीच्या प्लॉट मध्ये आणि आता रामाटेक वळल्यानंतर तो मागचा बदल आणि आताच्या बदल मध्ये तुम्हाला आताच्या पिरियडला पहिल्या तर ह्याच्यात लय फरक वाटायला. आणि तुमचे जे मित्रांचं प्लॉट आहे आणि तुमचं प्लॉट आहे, ज्यांनी रामा ॲग्रोटेक वापरले, ज्यांनी नाही वापरलं, त्यांचं प्लॉट कसं आहे? तुम्ही आता फिरताय जास्त. बाकी जर आम्हाला हे औषध आहे ते वापरलेले प्लॉट 1 नंबर आहेत. बाकीच्यात फरक पडलाय. आता तुमचं बी काय, आता तुम्ही 5 टोटल फ्रेशपणा दाखवते ना. तुम्ही आतापर्यंत तुम्ही पाठीमागचं काळे फुल शेतात तुम्ही रासायनिक वापरत. रासायनिक मध्ये आता रामाटेक मध्ये बदल फरक काय? फरक त्याच्या एवढा रिझल्ट ह्याच्यात रिझल्ट जास्त वाटला. म्हणजे तुम्हाला रामाटेकच्या प्रोडक्ट मध्ये रिझल्ट वाटला. खर्चामध्ये बी कमी बसते. म्हणजे आतापर्यंत किती डोस दिले त्याला? याला 2 डोस झाला. 2 डोस फक्त? 2 डोस झाले. किती दिवसाचा प्लॉट आहे हे माझ्या 50-55 दिवसाचा झाला. 50 दिवसाचा. तुम्ही किती दिवसापासून वापरलो त्याला? ह्यांनी साधारण 18 ते 20 दिवस. 18 ते 20 दिवसानंतर आपण वरचे 20 दिवस साधारणतः 1 महिना झाला. महिन्याच्या 1 महिन्याचा. 1 महिन्यापासून आपल्याला शेतकरी मित्रांनो आपला फक्त 3 डोस, म्हणजे पहिला डोस रूट मॅजिकचा, त्याच्यानंतर ज्ञानशक्ती दिलत ना, बायोसमृद्धी आणि ज्ञानशक्ती. पहिला डोस ज्ञानशक्ती आणि दुसरा बायोसमृद्धी, मायक्रोन्यूट्रॉन, रूट मॅजिक. असं पहिला डोस फक्त ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रॉन असं दिला होता. म्हणजे 3रा डोस चालू होता. आता आज 3रा डोस. आपण 3रा डोस कुठला देणार आहोत तुम्ही आता? आज आपण 3रा डोस देणार आहे बायोसमृद्धी आणि मायक्रोन्यूट्रॉन, रूट मॅजिक द्यायला लागलो. सोडलं एक अजून सोडायचं आहे. आता सध्या पाणी तुम्ही चालू केलं. आता बघायला गेलं तर आपण बघतो की पाणी चालू आहे. आता बायोसमृद्धी काय काय सोडणार तुम्ही? बायोसमृद्धी, मायक्रोन्यूट्रॉन, रूट मॅजिक सोडणार आहे. आपण सोडणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, आज तिसरा डोस आहे. जवळजवळ 50-55 दिवस झाले. 2 डोस मध्ये ही परिस्थिती आहे. आणि ही जर दुसरं कुठलं बाहेरचं रासायनिक मधलं किंवा काय असतं तर अशी परिस्थिती राहिली असती. जर वर्षाचा फरक दाखवतो. आणि टेम्परेचर आता बघितलं तर आपण फुलाची क्वालिटी बघितली तर एकदम फुल
फ्रेश फुल आहे. फ्रेश फुल आहे. Fresh फुल. पानाची रुंदी बघितली तर असं एक बोटाचं कांड बसतंय म्हणजे साधारणतः जर आपण MM मध्ये बघायला गेलं तर साधारणतः 7 ते 10 MM पर्यंत पानाची रुंदी आहे. होय होय आणि प्रत्येक स्टंपाला म्हणजे फुटवा. पूर्ण फुटवा निघाला. प्रत्येक ह्याला फुटवा निघलेला आहे. प्रत्येक ह्याला फुटवा आहे. कांडी करप्याचा कमीत कमी कुठलाही- एका झाडाला नाही. 25 ते 30 फुटवा आहेत एका झाडाला 25 ते 30 म्हणजे फुटवा. पहिले पहिले, बरोबर. आणि आता जे फुटवे येणार आहेत ते वेगळे. ती वेगळेच फुटवा तुम्ही आहेत. जवळजवळ मागच्या काळापासून तुम्ही फुलशेती करताय म्हणजे ह्याच्यात कमतरता काय जाणवते का तुम्हाला आता म्हणजे ह्याच्यात काय कमी कमतरता जाणवते काय? का? म्हणजे ह्याच्यात तुम्हाला अपेक्षित अजून काय असं कमतरता पाहिजे? काय नाही आम्हाला दरवर्षीपेक्षा कळीत मला दरवर्षीपेक्षा फरक वाटला जास्त कळी मागच्या वर्षीपेक्षा कळीची संख्या जास्त आहे शंका हा ह्या एप्रिलला हा. ह्या दिवसा एप्रिलला कळी कुठं दिसायची दिसते असते. ह्या वरीला कळी जास्त दाखवते. हे प्लॉट असं कुठं तर एक असं सरस सगळीकडे फुललेलं दिसतं. नाही ना चौकड आहे असं आहे सगळीकडे सगळीकडे. म्हणजे पाच म्हणजे एकरात 5 एकरात हा सरसमट दिसणार. हा. म्हणजे आता जो पिरियड चालू आहे म्हणजे आताचे जे दिवस आहेत हा. त्या दिवसाच्या मानानं तुम्ही समाधान गेल्या वर्षी मालच तुटला नव्हता 5व्या तोड्यापर्यंत गेल्या वर्षी ह्यांचा माल म्हणजे एवढाच प्लॉट होता पण पूर्ण राम ॲग्रोटेक वर होता आपलं सॉरी ह्याच्यावर रासायनिक वर होतं आणि ह्या वेळेस आपण थोडं ह्यांना रिक्वेस्ट केली बरोबर. एकदा तुम्ही राम ॲग्रोटेकचं वापरून बघा बरोबर. तुम्हाला रिझल्ट वाटत म्हणजे रिझल्ट आला तर वापरा असं त्यांना पहिल्यांदा मी सांगितलं होतं बरोबर आहे. मग म्हणलं थोडं त्यांचं जर मन थोडं हे झालं बरोबर. म्हणजे पहिल्यापासून रासायनिक वापरलेला शेतकरी बरोबर. आणि परत डायरेक्ट सेंद्रिय वापरणं म्हणजे कसं आहे, हा तरकारी जो बेल्ट औषधाचा फरक कशावर जाणवला आम्हाला एका मिनिटात त्या पानाची रुंदीवर ह्याच्यावर औषध कुठलं बी वापरायचं म्हणलं की आधी पानाची रुंदी किती वाढते बरोबर. ह्याच्यावर फरक देत आहे का नाही म्हणजे लगेच तुमचं लक्षात येतं. बारकाईनं लक्ष म्हणजे हे महत्वाचं हा मेन त्याच्यावर तर आहे सगळं जेवढं पानाची रुंदी तेवढी पानाची ताकद जास्त म्हणजे औषध- तेवढं वरच्या ह्याचं म्हणजे तुमच्या पानाची रुंदी काढू की तुमचे जे आता जे झाडाचा ग्रोथ आहे जो हा. फुटवा आहे म्हणा कळी संख्या ते एकदम हा. एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे. हा. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा 5 एकर प्लॉट आहे प्रत्येक वर्षी करतात 5 वर्षाचा अनुभव आहे आणि हे अनुभव जे आम्ही सांगत नाही ते शेतकरी सांगतात की ह्याच्यात बदल म्हणजे बदल काय काय? म्हणजे औषधाचा रिझल्ट कसा बघायचा ते आज आपण बघायच्या तोंडून तोंडून ऐकलं आणि त्यांनी स्वतः त्यांनी प्रचिती दिली. शेतकरी मित्रांनो आतापर्यंत 2 डोस झालेले आहेत आणि आज 3रा डोस या प्लॉटला सोडणार आहेत आणि विशेष म्हणजे सांगायचं शेतकरी मित्रांनो की आज 1 जुलै 2026 म्हणजे आजचा हा महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि या दिवशी आज आपण या प्लॉटचं शूटिंग घेतलेलं आहे. शेतकरी मित्रांनो असंच तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवायचा असेल फुल शेतीत असेल आपण डाळिंब शेतीत बघितलं असेल ऊस शेती असेल केळी शेती असेल म्हणजे कुठलंही पीक असू द्या शेतकरी मित्रांनो राम ॲग्रोटेक त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन डंका वाजवते म्हणजे वाजवते कारण बोलते फक्त क्वालिटी क्वालिटी कारण क्वालिटी आजपर्यंत रामाटे क्वालिटीवरच काम काम करतात. कारण कारण- जे आपण बघतोय ती क्वालिटी असल्याशिवाय कारण क्वालिटी दिल्यामुळे हे असं आपण बघतोय बघितलं तर शेवटच्या टोकापर्यंत जर नजर जाईल तिथपर्यंत जर बघितलं तर एक समान उंची एक समान वाढ एक समान फुटवं कळी म्हणजे कुठल्याच बाबतीत या ठिकाणी कानाला खडा लावायचा म्हणजे जे शब्द सरांनी मग अशी रिक्वेस्ट केली सर तुम्हाला जसं आमच्या इसरकर सरांनी तुम्हाला रिक्वेस्ट करून औषध एक रिझल्ट बघा रिझल्ट बघा म्हणून त्या रिझल्ट तुम्हाला 100% त्या औषधाचा रिझल्ट आला रिझल्ट वाटल्यावरच आपण आपण औषध झेंडूच्या प्लॉट मध्ये असं 25 एकरात तुम्ही आता सगळ्याला 22 एकर आहे तुमचं हा. 22 एकराला प्रत्येक तुम्ही औषध चालू डोस दिले की चालेल. ह्या झेंडूला तुमचा रिझल्ट होता बाकी कुठे कुठे पिकं आहेत तुमच्या? माझं गुलाब आहे गुलाब आहे बरं, परत, गुलाबाला तुम्ही सुगंधी सोडले आहे, हा. का? गुलाबाला वापरले का त्याला वापरले म्हणूनच तुम्हाला आता माझ्या प्लॉट मध्ये म्हणजे एक तुम्हाला सांगायचंय, इथं plot आपण दुसरा झेंडूच्या दाखवला. प्लॉट मध्ये म्हणून आपण माझ्या नुसतं झेंडू दावत नाही बरोबर संगटच्या लागण्या द्या हा. त्यांचं 4 बोटावर लय झालं अर्धा फुटावर रोप आहे रोप आहे ते माझ्या आता रोप एवढी झाली किती दिवसात झाली ती 1 महिन्यात एक महिना झाला एक महिना. साधारण 1.5 फुटाच्या वर आता उंची रान भरून गेलेली आहे. दिसायला लागले तुम्हाला असं रान मोकळं दिसणार नाही तिथं आपण तो व्हिडिओ काढणारच आहे आपण तिथे जाणारच आहे कारण आपण आता सध्या फक्त झेंडूच्या प्लॉट मध्ये आहे. कारण आपण नुसतं झेंडूच सांगत नाही कारण ते आपल्याला फक्त ऐकायचं होतं की तुम्हाला फक्त ह्या झेंडूलाच रिझल्ट भेटलेला आहे तुमच्या औषधात ह्याच्यात फरक पडला तांबेमध्ये पुंद्यामध्ये हा. म्हणजे कळीची मेन जाडी गोष्ट जाडी हा आणि मग फुलाची झाडी. पानाची ग्रोथ रुंदी. रुंदी आणि फुटवा. आणखी फुटवा आणि दुसरी गोष्ट सर सांगतो आपलं जे प्रोडक्ट ज्या प्लॉटला वापरलेलं आहे अशी ही कुठलीच कळी अशी म्हणजे कुठल्या कळी अशी कळी अशी स्ट्रॉंग आलेली आहे आणि मुकी कळी नाही ती बरोबर आहे. हा मुकी कळी नाही ही प्रत्येक जी कळी आहे ती आपली पूर्ण एकदम स्ट्रॉंग मध्ये कळी आहे म्हणजे प्रत्येक स्टंप प्रत्येक फुटव्यामध्ये तुमची कळी आहे वन टाइम माझ्या अंदाने गेल्या वर्षी 3-4च कळ्या होत्या ह्या वारीला माझ्या अंदाने 50 ते 70 कळ्या एका झाडाला आजपर्यंत प्रत्येक फुटव्याला आजपर्यंतचा झेंडू मधला अनुभव मध्ये तुम्हाला एकरामध्ये किती अवरेज पडते म्हणजे
मला साधारण 5.5 एकरात गेल्या वर्षी 14,500 कॅरेट माल आता जी कंडिशन बघितली ही रामाटेकची ट्रीटमेंट नुसार तुम्ही आपण आता 17 ते 18,000 निघाय पाहिजे. असं आपण मित्रांनो, टप्प्याटप्प्याने काढणार करणार आहे. हा. म्हणजे आता जसं सरांनी सांगितलं 17 ते 18,000, 100% सर तुम्हाला आजच आम्ही सांगतो 17 ते 18,000 जी तुमची अपेक्षा आहे ना, त्या अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला कॅरेट ह्याच्यातनं निघणार, म्हणजे निघणार. का तर दिसूनच येते जर वर्षी या दिसूनच येते. फरकात. बरोबर आहे. बरोबर आहे. आता आपण बागेला पाणी चालू आहे. पण चालू आहे. आता आपण आतापर्यंत आपले 3 डोस झालेले, म्हणजे तिसरा डोस आज आहे. आज आहे. आज आहे. 3 डोस झालेले, तिसरा डोस आज आहे. आज आपण तिसरा डोस कुठला सोडणार आहे तर आपण सविस्तर बघणार आहे, कारण आपण समोरच आपण लाईव्ह धावतोय की आज डाळिंबीला औषध म्हणजे आपल्या ह्याला झेंडूला कशा प्रकारे सोडलं जातंय किंवा आपण जो औषध सोडणार त्या औषधाचं कार्य काय असणार आहे, त्या औषध सोडल्यानंतर जीवनामध्ये काय बदल होणार आहे आपण ते सविस्तर चर्चा करणारच आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेती तुमची, खात्री आमची, शेती तुमची, खात्री आमची. नाद केला पण, वाया नाही गेला, नाद केला पण, वाया नाही गेला. काम आहे तर, कमाल आहे. काम आहे तर. कमाल आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागाशी जसं आम्ही व्हिडिओ मध्ये बोलल्याप्रमाणे आज आपण या झेंडूच्या प्लॉटला तिसरा डोस या ठिकाणी देतोय. बायोसमृद्धी, मायक्रोन्यूट्रन आणि रूट मॅजिक, म्हणजे कळीचा बादशाह. म्हणजे ही जर बायोसमृद्धी जर सोडलं तर कळी अशी भरगच्च निघणार, कळीचा स्ट्रोक असेल, कळीची संख्या असेल आणि फुलाची quality. फुलाची क्वालिटी असेल, ही 1 नंबर क्वालिटीने निघणार. यासाठी आज आपला हा या प्लॉटला तिसरा डोस आहे. जातोय. पहिला डोस ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूट्रन, रूट मॅजिक. दुसरा डोस बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन. आणि आज तिसरा डोस जातोय बायोसमृद्धी, बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन जातोय. तर मागच्या डोस पण तुम्ही बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रन देता. हा. आता डोस आपण बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोन्यूट्रन देतोय. ह्याच्यात काय बदल काय होणार आता तुमचा? आता हे सोडल्यावरच काढायचं. मागचा डोस दिल्यानंतर बदल काय मागच्या झाला? डोस मध्ये आणि ह्या डोस मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला का नाही? मागचा डोस आपण जाणवलं. सोडल्यानंतर काय बदल झाला? त्याच्या आधी डोस मध्ये आणि दुसऱ्या डोस मध्ये फरक जाणवला होता. पहिला डोस सोडल्यानंतर काय फरक झाला तुमचा? काय पानाची रुंदी, काळोखी वाढली, फुटवा आणि काळोखी. आणि दुसरा डोस आपण बायोसमृद्धी वाढला, बायोसमृद्धी सोडला, त्यानंतर काय बदल झाला? त्या दिवशी फ्रेश म्हणा बाबा, पानाची रुंदी हे सगळंच वाढत चाललं. कळीची संख्या कळीची संख्या वाढत गेली, संख्या फुटव्याची संख्या हो, वाढत आता गेली. आपल्याला ह्या प्लॉटला तुम्हाला आता गरज कशी आहे? ह्या स्टेजला ह्या स्टेजला स्टेजला आता काय पाहिलं तुम्हाला? बायोसमृद्धी ह्या प्लॉटला तुम्हाला आता झेंडूमध्ये काय पाहिलं? गरज कशी आहे? गरज कशाची गरज आहे? काय आम्हाला फुटवेची बिन कळीची बी. कळीची. हा. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे, आता आपण ह्याला आपल्याला कळीची गरज आहे. ते कळीसाठी जर आपण सोडतो आपलं बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन. कळीची संख्या वाढवायची असेल तर बायोसमृद्धी, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रन हा तुम्हाला बेस्ट एकदम बेस्ट एकदम पर्याय. तिथून आपलं औषध सोडायचं काम चालू होतं. आता आपण इथून औषध सोडणार आहे. म्हणजे आपले ह्या सगळ्या टोटल जो 5.5 एकराचा प्लॉट आहे झेंडूचा, तर सगळ्या प्लॉटला इथून औषध जात आहे. आता आपण आजचा जो तिसरा डोस आपण इथून द्यायला चालू करू. बरोबर, चला, चला. चांगली व्यवस्थित दिसायला लागली त्यासाठी तर सोडायचं आहे. शेतकरी मित्रांनो बघा, 5 एकराचा झेंडूचा प्लॉट पाठीमागा आहे. आज या ठिकाणी 5 बायोसमृद्धी, 5 मायक्रोन्यूट्रन 555 आणि 5 रूट मॅजिकच्या पुड्या, म्हणजे प्रत्येकी एक प्रति एकर 5 लिटर मायक्रोन्यूट्रन एकरी 1 लिटर आणि रूट मॅजिक एकरी 1 पुडी. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर बायोसमृद्धी बरोबर मायक्रोन्यूट्रन 555 5 लिटर 5 लिटर. शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या मुळींची जादू म्हणजे रूट मॅजिक, पांढऱ्या मुळांची जादू म्हणजे रूट मॅजिक. एकरी 1 पुढे. तर रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन. या महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून आज रामारोटेकच्या माध्यमातून बळीराजाचा मान सन्मान करायचा भाग्य हे आज आम्हाला मिळालेलं आहे. एवढं प्रामाणिकपणे रामारोटेक काम करतं, त्याची पोचपावती आपल्याला आपण वेळोवेळी मिळत असते. आणि दुग्ध शर्करा योग आज म्हणजे की महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि या दिवशी आपल्या शेतकरी मित्रांच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत. आणि त्यांचं 5 एकर त्यांचा झेंडू आहे. एकूण त्यांची 20-22 एकर फुल शेती आहे. त्यापैकी या ठिकाणी 5 एकर त्यांचा झेंडूचा प्लॉट आहे आणि त्यासाठी आताच आपण रामारोटेकचा त्यांना डोस सुद्धा दिलेला आहे. तर आपल्या या मूळ टीम कडून आपल्या शेतकरी मित्राचा आज कृषी दिनाच्या दिवशी मान सन्मान होतोय. तर सर, आपण आपल्या शेतकरी बंधूंचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करावा. राजा हातात. शेतकरी मित्रांनो, सांगत प्रोडक्ट मध्ये गोड आहे घोडे तसंच हे
गोड प्रोडक्ट जसं शेतीत आपले शेतीची जसं गुडवे, गोडावा. प्रोडक्ट मधला गोडवा जसा त्यांच्या शेतीमध्ये आपण आज उतरवायचं काम करतोय खावतोय. आणि त्यांची शेती फुलवायची काम करतोय त्याच पद्धतीने आज कृषी दिनानिमित्त आपण त्यांचं तोंड गोड आपण कॅडबरीच्या माध्यमातून करत आहे. करतोय. म्हणजे शेतकरी मित्रांनो, काळं पाणी हिरवं शेत बहरतंय, हा. रामरड्याचं काळं पाणी हिरवं शेत बहरतंय. यामुळेच शेतकऱ्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, सुख समृद्धी नांदते. ह्याची पोचपावती आम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेली आहे. रामरड छाती ठोकपणे बोलतोय, फक्त तोंडात हवा आणि डोक्यात विचार घेऊन काम करत नाही, तर प्रॉपर काम करतंय. आणि म्हणूनच एवढं रामरडक एवढ्या धाडसानं, एवढ्या हिमतीनं आणि एवढं सातत्यपूर्ण काम करून, प्रामाणिक काम करून तुमच्या समोर उभं राहतंय. रामायण आजपर्यंत क्वालिटी आणि बळराजाचं क्वांटिटी कशी वाढवायची ह्याच्यावर उत्पादनावरच फक्त भर दिलेला आहे. काम शेतकरी मित्रांनो, फक्त आमचं विकणं हा आमचं कधीच उद्दिष्ट नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमची शेती काळं पाणी सोडा आणि हिरवीगार करा. रामकृष्ण हरे. रामकृष्ण हरी.